मंडळी नमस्कार. मंडळी, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे आणि आज चांगली समाधानाची गोष्ट अशी की मुंबईमध्ये आज सकाळीच पाऊस पडला. मुंबई आणि परिसरामध्ये पाऊस पडला, त्यामुळे पावसाळी अधिवेशनाला पावसाळ्यातच सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही. इतके दिवस उन्हाच्या काहिलीनं मुंबईकर किंवा संपूर्ण महाराष्ट्रात तापलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काहीसा दिलासा मुंबईकरांना आता मिळालेला पाहायला मिळतो. अधिवेशन पावसाळी असल्यामुळे पावसाची सुरुवात झाली नाही तर ते अधिवेशन पावसाळी कसलं, त्यामुळे किमान पहिल्या दिवशी तरी पाऊस पडलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये पाऊस येईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. दुसरा विषय, विधानभवनामध्ये आत्ताच्या घडीला नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे आणि ती आहे ती फेस रिडिंगची. म्हणजे तुमच्या चेहरेपट्टी झाल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेशच मिळणार नाही, अशा पद्धतीची पद्धत लागू केलेली आहे. पद्धत एकदम उत्तम आहे. ही कशाकरता लागू केली याची कारणं एकदम स्पष्ट आहेत. विधिमंडळामध्ये अनेक मारामाऱ्या बघायला मिळालेल्या आहेत, अनेक गोंधळ बघायला मिळालेले आहेत, चुकीच्या पद्धतीने दिलेले पास बघायला मिळाले आहेत, बोगस पत्रावरती दिलेले पास बघायला मिळाले आहेत. त्यामुळे ही पद्धत निश्चितपणे चांगली आहे, ती लागू करायलाच हवी होती. मात्र हा निर्णय घेताना ज्या वेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुढच्या अधिवेशनाच्या तारखा साधारणपणे जाहीर होत असतात. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे सभापती या दोघांनाही पुढचं अधिवेशन कधीपासून सुरू होतं आहे हे निश्चितपणे माहीत असतं. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी कुठच्याही पद्धतीचा कुठलाही निर्णय ॲडव्हान्समध्ये घेतला नाही किंवा आगाऊ घेतला नाही. अगदी एक शेवटच्या क्षणाला त्यांनी ही फेस रिडिंग सिस्टीम लागू केली आणि मग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. मंत्र्यांचे पी ए असतील, आमदारांचे पी ए असतील, स्वतः आमदार असतील, यांचं ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे त्यांनी मागितलं होतं, म्हणजे एक्सेल शीटमध्ये त्यांनी मेल मागितले होते, त्याच्यामध्ये फोटो देखील मागितले होते, या फोटोवरती त्यांचं चेहरेपट्टी केली जाईल अशा पद्धतीची ग्वाही विधान भवनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती. प्रत्यक्षात तसं घडताना काही पाहायला मिळालं नाही. आज पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या बाहेर प्रचंड रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड संताप आहे. अशा पद्धतीने आयत्या वेळेला जागं होऊन विधानभवनाच्या अधिकाऱ्यांनी किंबहुना विधानभवनामध्ये जे महत्त्वाचे दोघं जण आहेत, सभापती आणि अध्यक्ष, यांनी काय मिळवलं असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. आयत्या वेळेला धावाधाव करायची, सरकारची जी काय ढिसाळ कारभार आहे, ते सरकारचा एकंदरीत जो काय कारभार असतो या कारभाराचा उत्तम नमुना पुन्हा वारंवार दाखवायचा, हीच पद्धत विधानभवनात देखील आज अनुसरलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे.